आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। गावातील विकास कामे का रखडली आहेत? ग्रामपंचायतीला मिळालेला विकास निधी कुठे आणि कसा खर्च झाला आणि ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कसा चालतोय, असे अनेक सवाल आता ग्रामस्थांकडून विचारले जात आहेत। हो मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाकरोडी येथील ग्रामस्थांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनात ग्रामपंचायत सचिव इंदिरा रिठे आणि सरपंच यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात ग्रामपंचायतीला शासनाकडून किती निधी मिळाला, हा निधी कोणत्या कामासाठी आला होता आणि त्यातून नेमकी कोणती कामे झाली, याचा सविस्तर लेखा ग्रामस्थांसमोर मांडावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे 2020 ते 2025 या 5 वर्षात मिळालेल्या निधीची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून नुकतीच करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या नियमित बैठका आणि ग्रामसभा याबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। गावातील रस्ते, पाणी, दिवाबत्ती, नाले सफाई, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही ग्रामस्थांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच ग्रामसेविका मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे गावातील लोकांना आपल्या छोट्या मोठ्या कामांसाठी अडचणी येतात असे देखील दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे। ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची मुख्य जागा असते, म्हणून मिळणारा निधी योग्य ठिकाणी आणि नियमाने खर्च होणे हे फार महत्त्वाचे आहे आणि याच कारणामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यासाठी पंचायत समितीचे व्हिडिओ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन ग्रामस्थांमार्फत देण्यात आले आहे। दरम्यान या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी आहे। त्यामुळे चौकशीत नेमके काय समोर येते याकडे आता भाकररोडी गावस्थांचे लक्ष लागले आहे। गावाच्या विकासाचा पैसा कुठे गेला, कामे का रखडली आणि तक्रारींवर प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली किंवा कारवाई करणार, या प्रश्नाची उत्तरं आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत। सन्मान महाराष्ट्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी यांनी ही बातमी दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन देखील व्हा। परत भेटू नवीन विषयासह। तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो।